पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील अंगणवाडीची इमारत आणि पोस्ट कार्यालय तसंच पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत आता जीर्ण झाली आहे। येत्या 8-10 दिवसात याबाबत ग्रामपंचायतीकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत ऑगस्ट 2025 मध्ये कोसळली होती। सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती। आता सातवे गावातील अंगणवाडी, पोस्ट ऑफिस आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे। अंगणवाडीमध्ये सुमारे 25 विद्यार्थी आहेत। अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोस्ट ऑफिस तसंच पशुवैद्यकीय दवाखाना आहे। या इमारतीमध्ये शौचालय, वीज आणि पाण्याचीही सोय नाही। इमारत जीर्ण झाल्यानं गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसात या इमारतीवरील कौलं उडून गेली होती। मात्र प्रशासनानं याबाबत दखल घेतलेली नाही। इथले कर्मचारी तसंच अंगणवाडी सेविकेला काम करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। बेसिक गोष्टी म्हणले तर लाईट आणि पाण्याची सोय नाही आणि थोडी जागा अपुरी आहे। म्हणजे मला पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी लागणारी जी औषधं आहेत किंवा लससाठा आहे किंवा येणारं बियाणं असेल ठेवायसाठी जागा नाही आहे आणि लाईट नसल्यामुळे स्टोरेज करता येत नाही। लाईटची सुविधा आणि पाण्याची सुविधा झाली तर दवाखान्याला गावातल्या जे पशुपालक आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल। या इमारतीची डागडुजी करावी किंवा अंगणवाडी तसंच पशुवैद्यकीय दवाखाना आणि पोस्ट ऑफिस नवीन जागेत स्थलांतरित करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडे चौकशी केली असता पंचायतीनं याबाबत फक्त प्रस्तावच तयार केलाय, त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही असं दिसून येतंय। सातवे गावात जी गायरान जागा आहे त्या गायरान जागेमधील जागा उपलब्ध व्हावी म्हणून आपण प्रस्ताव तयार करतोय पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी आणि पोस्ट ऑफिससाठी। आणि आता इथं झालेल्या सभेनुसार आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या सदस्यांच्या मीटिंगमध्ये सांगून जी आपल्यावरती जी जिम आहे ती जिम थांबवून त्या ठिकाणी अंगणवाडीची सोय करण्याची व्यवस्था करून घेतो।